नमस्कार मंडळी. तर आज होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, पण त्याआधी सगळ्यात सुरुवातीला रामसाठी येथे नाश्ता बनवून घेतला. मला सुद्धा उपवास असल्यामुळे दोघांनाही साबुदाण्याची खीर मी बनवली होती. आज गुरुवार असल्यामुळे दिवसभर काही लाईट नव्हती, त्यामुळे ब्लाऊजचं काम सुद्धा झालं नाही. जशी वेळ भेटली तशी रांगोळी काढली आणि त्यानंतर लाईट नाही म्हणून ब्लाऊजचं कटिंग करण्यासाठी बसले होते. संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाकाची तयारी करून ठेवली. राम झोपला होता, त्यामुळे बाहेर जाऊन पूजेचं साहित्य आणायला थोडंसं लेट झालं होतं. लाईट आली त्यानंतर ब्लाऊज शिवला आणि राम उठल्यावरती मग ब्लाऊजचं जे काही मटेरियल आणि जे काही पूजेचं साहित्य मला घ्यायचं होतं ते घेण्यासाठी मी निघाले. पूजेचं साहित्य घेऊन आले, छानपैकी अशी पूजा मांडली, पण राम काही मला हे करू देत नव्हता. त्याला कसं तरी बघत येते. छानपैकी पूजा करून घेतली आणि त्यानंतर लक्ष्मी देवीच्या व्रताची कहाणी वाचायला घेतली. ते सुद्धा रामने मला करून दिलं नाही. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये छान अशी मेथीची भाजी, चपात्या आणि शेवयाची खीर बनवली होती. संपूर्ण व्लॉग आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. आणि तुम्हाला कशी पूजा आणि जेवणाची थाळी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा.